समाजातील वंचित उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या एका धाडसी युवकाच्या कार्याची सफर आज आपण करणार आहोत। सेवा इन्फिनिटीच्या यूट्यूब पॉडकास्ट चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज बीड जिल्ह्यातील आदिवासी समीकरण अनाथालय या संस्थेचे सुधीरजी भोसले आपल्या बरोबर आहेत, जे वासनवाडी इथे ही संस्था चालवतात आणि त्यांच्या या कार्याविषयी आपण जाणून घेऊयात। सुधीरजी नमस्कार। नमस्कार। हे जे सगळं तुम्ही कार्य सुरू केलेलं आहे, याची सुरुवात कशी झाली, तुमचा प्रवास काय होता? तर नमस्कार, मी सुधीर भोसले। तर माझा जन्मच पारधी समाजामध्ये झालेला असल्यामुळं की लहानपणापासूनच भटकंती, मी एक पोटाची उपजीविका म्हणून रोज हातात वाटी आणि एक पिशवी घेऊन भीक मागायला जायचो। आणि भीक मागत असताना की आम्ही रोज म्हणायचो की बाई शिळं पाकं दे पोटाला, आणि हे शिळं पाकं जमा करून आमच्या भावंडाचं आजीचं भागायचं। तर असंच भीक मागताना नदीच्या कडेला अंगणवाडी होते आणि अंगणवाडीमध्ये मटकी, वाटाणं, सुकडी हे गरम गरम भेटायचं। या मटकीच्या आशेनं माझ्या जीवनामध्ये पहिलं शिक्षणाचं पाऊल पडलं। आणि शिक्षणाचं ज्या पालावर एक गंधही नव्हता, अशा पालावर एक शिक्षण घेण्यासाठी मी त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जावे लागलो। आणि अशात आजी मला भीक मागायला विविध रेल्वे स्टेशन असेल, बस स्थानक असेल, असे घेऊन जायचे। तर माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग एक आला की आजी मला 2-3 दिवस आपलं बीडच्या बस स्थानकाला या ठिकाणी भीक मागायला घेऊन गेले। आणि तिथं घेऊन गेले असताना आजी अचानक 2-3 दिवसांनी तापेने गरम झाले, फणफणले आणि गावाकडे यायचं होतं, पण तिला माघारी यायची इष्टीचा मार्ग सापडत नव्हता। आणि मार्ग सापडत नसल्यामुळं की बऱ्याच लोकांना म्हणायची की बाबा मला आष्टीला जायचंय, काड्याला जायचंय, इष्टी सांग। आणि अशातून बऱ्याच वेळेस आजी विचारून थकली, पण तिला कोणी बरोबर इष्टीचा मार्ग सांगितला नाही। मग आजी मला जवळ घेऊन बसली, आजी गरम झाली होती। तर मी त्या ठिकाणी बघितलं येणाऱ्या गाड्याकडं आणि पाठी वाचायला प्रयत्न केला। त्यावेळेस अंगणवाडीमध्ये जात असल्यामुळं थोडंसं अक्षर ओळख झाली होती आणि या अक्षर ओळखमधून आ स टी म्हणून मला ते वाचलं आणि आजीला म्हटलं की ही गाडी आष्टीला जाते। आणि त्या गाडीत आम्ही बसलोत आणि त्या दिवशी योग्य ठिकाणी आम्ही पोहोचलोत की जीवनात आजीच्या या जीवनामध्ये पहिला प्रसंग निर्माण झाला की मी ते नाव वाचल्यामुळं की प्रॉपर ठिकाणी, योग्य ठिकाणी आम्ही आमच्या पालावर पोहोचलोत। आणि आजीने घरी आल्यानंतर मला कवटाळलं आणि म्हटलं की आपण जर नसतो घरी आलो तर मला वैद्यकडे म्हणजे दवाखान्यात डॉक्टरकडे जाता आलं नसतं आणि कदाचित ह्याच्यात माझा जीवही गेला असता। माझ्या नातवाने मला वाचवलं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर बाकीच्याही लोकांना सांगितलं। आज्याला, वडिलाला त्यांना खूप आनंद झाला। म्हणलं पोरगं हुशार आहे, ह्याला शाळा शिकवलं पाहिजे। आणि त्या ठिकाणी मला डोयठणच्या एका हॉस्टेलमध्ये, वसतिगृहामध्ये, त्या ठिकाणी बोर्डिंगमध्ये आमच्या आज्याने आईने माझा त्या ठिकाणी ॲडमिशन केलं। आणि मी 7वी पर्यंत शिक्षण त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी वसतिगृहात घेतलं। त्याच्यानंतर मी माझ्या आई वडील कड्याष्टीमध्ये एक छोटंसं गाव आहे, त्या वाळुंज या गावामध्ये ते राहायला आले। आणि त्याच्यापासून मला शिक्षणाची शाळा 10-12 किलोमीटर होती। तर शाळा खूप लांब होती, आमच्याकडे सायकलची सुविधा नसायची, पण शिकारीसाठी वडील खिल्लारी गाय वापरायचे। मग त्या गायीला चारत शाळेत जाणं आणि गाडी येणं, घरी गायीवर बसून येणं, हे घोडा म्हणून आम्ही त्या ठिकाणी आनंदाने जात होतो। असंच लपंडाव म्हणून शिक्षण घेत असताना 10वीला या ठिकाणी 81% मार्काने मी पास झालो। आणि एक पालाव वेगळा संदेश गेला की पालावरचं पारध्याचं पोरग त्याने नंबर काढला आणि खूप आनंद झाला सगळ्या परिसरामध्ये। आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून वडिलांचा आमचा सत्कार केला की तिथूनच माझ्या जीवनाला, शिक्षणाला कलाटणी मिळाली। आणि अनेक दात्यांनी, अनेक शिक्षकांनी पुढे येऊन शिक्षणासाठी मला पाठबळ दिलं।
आणि पाठबळ दिल्यानंतर 11वी 12वी शिक्षण घेत मी या ठिकाणी BE सिव्हिल हे शिक्षण मी कोपरगावला या ठिकाणी पूर्ण केलं आणि माझ्या जीवनाचा शैक्षणिक प्रवास या ठिकाणी संपला आणि याच्यानंतर मी पुण्या इथं चाकणला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आलो. म्हणजे पाल्यावरचा एक साधा पोरगा BE सिव्हिल होऊन पुण्यातल्या एका नोकरीसाठी येतो, पण मग नोकरी केल्यानंतर तुम्ही या सामाजिक कार्याकडे कसे वळलात? तर मी म्हणजे पालावर राहिलो होतो, लहानपणापासून भीक मागायचो आणि खूप कठीण आणि बिकट परिस्थिती मी बघितलेली होती. आणि या जो माझा शैक्षणिक जो प्रवास होता, तर हा शैक्षणिक प्रवास अनेकांच्या पाठबळातून घडून आला होता. त्यामुळं अनेकांच्या दात्याच्या मदतीतून एक मुलगा घडवण्याचं काम अनेकांनी केलं आणि अनेकांचं ऋण होते माझ्यावर. आणि मी बघितलं होतं की त्यांनी एका अपेक्षेने आपल्याला सहकार्य केलंय की हा जो मुलगा पुढे गुन्हेगार बनेल, चोर बनेल, तो मुलगा शिक्षणाने अधिकारी बनेल. हा स्वप्न माझ्या शिक्षकांनी, माझ्या हितचिंतकांनी बघितलं होतं आणि हे बघितलं असल्यामुळं मीही त्यांच्या मदतीतून शिकत होतो, याची जाण मला होती. मला धार्मिक सामाजिक पुस्तकं वाचायला खूप आवडायची. माझ्या जीवनात मी विवेकानंदांचं पुस्तक असेल, शिवाजी महाराजांचं पुस्तक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक असतील, सावित्री फुलेंचं असेल, महात्मा ज्योतिबांचे फुलं असतील पुस्तक असतील, अशी पुस्तकं मी अभ्यासायचो आणि मला या घटकातून आल्यामुळं मला खूप आवड होती. तुम्ही सिंधुताई सपकाळांबद्दल बोलला होता, तर यानंतर हे जीवनात घडत असताना मी पुण्याला जॉबला आल्याच्या नंतर मी ज्यावेळेस आम्ही एक सामाजिक संस्थांना भेटायचो आणि सामाजिक कार्य करण्यासाठी आमच्या थोडंसं पगाराचे जे पैसे आहेत की आपणही समाजाने आपल्याला दिले, तर समाजाचं थोडंसं देणं म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचो आणि थोडंसं करायचो. अशातूनच आमचा दुर्दैवी अपघात झाला आणि दुर्दैवी अपघातामधून मी वाचलो. माझा हात पाय आणि कानाला अपंगत्व आलं आणि हे अपंगत्व आल्याच्या नंतर मी पुणे येथील आपल्या सिंधुमाई सपकाळ यांच्या संस्थेमध्ये गेलो आणि माईचा आशीर्वाद घेतला. त्या ठिकाणी माझं मन भरून आलं. यापूर्वी मी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी माईकडे गेलो होतो आणि माईचा आशीर्वाद घेत सामाजिक कार्याला या ठिकाणी आमचे मित्रमंडळी आम्ही पाठबळ द्यायचो. तर माईला त्या ठिकाणी मी खचून एक मनात एक दुःख होऊन मी बोललो की जीवनात सगळं संपल्यागत मला वाटायलंय आणि आता हे जगणं न राहिलेलं असं मनाला दुःख होतंय. तर माईने सांगितलं की बाबा, जीवनात ज्यावेळेस असं संपल्यागत वाटतं त्यावेळेस आमच्या लेकरांकडे बघ. वा, छान. आणि हे जे काही मुलं आहेत तर खूप वेदनेची मुलं आहेत, वेगवेगळ्या दुःखातून आलेली ही मुलं आहेत. तर तुला जर जीवनात काही वेगळा आनंद शोधायचा असेल तर अशा लेकरांसाठी काम कर. तुझ्या आजूबाजूला जो समाज आहे त्या समाजासाठी काम कर, तुला जीवनात आनंद मिळेल. आणि माईच्या प्रेरणेनं मी आमच्या आदिवासी पारधी भिल्ल समाजाची जी मुलं आहेत, ती मुलं जे काही भीक मागतात अशा पालकांवर रेल्वे स्टेशनला सिग्नलला जाऊन बोललो. त्यांना थोडंसं शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, ह्या लेकरांच्या हातामध्ये जे तुम्ही वाटी दिली, या भिकेच्या वाटीतून मुलगा हा एक पैशाच्या अपेक्षेने गुन्हेगार बनतो, पण ह्या मुलाच्या हातामध्ये जे मी पाटी देण्याचं सांगतोय, ही पाटी त्याला अधिकारी बनवेल, साहेब बनवेल. बऱ्याच पालकांना पटलं, नातेवाईकांना पटलं आणि त्यांनी माझ्यावर मुलं पाठवण्यासाठी तयार झाले. आणि तयार झाल्यानंतर आम्ही बीड या ठिकाणी 1-2 रूमा किरायाने घेतल्या आणि हा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. छान. आता हा जो तुमचा प्रकल्प एवढ्या तुम्ही कष्टातनं सुरू केलेला आहे, तर तो चालतो कसा? तिथं त्या मुलांवर काय दिनचर्या असते, ती मुलं काय करतात, हे जरा आम्हाला ऐकायला आवडेल. तर हा संपूर्ण जो प्रकल्प आहे तर लोकसहभागातून चालतो. या प्रकल्पासाठी मी आणि आमचं कुटुंब आम्ही रोज दारोदार फिरतो. 1 रुपया, 1 किलो धान्य, 1 किलो किराणा, जुने पाणी कपडे, शैक्षणिक साहित्य अशी मदत आम्ही अपील करतो. शाळा, महाविद्यालय, शासकीय दवाखाने असतील, असे दुकानं असतील, आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो. त्या आव्हानातून या मुलांचं त्या ठिकाणी राहणं, जेवण, शिक्षण चालतं. या मुलांची दैनंदिन
जर दिनचर्या म्हटलं तर मुलं सकाळी 5 वाजता उठतात, त्याच्यानंतर व्यायाम, आंघोळ आणि 8 ते 9, 8 साडेआठच्या दरम्यान मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकायला जातात आणि त्याच्यानंतर मुलांना संध्याकाळी संस्कार वर्ग घेतले जातात, विविध उपक्रम राबवले जातात. वा, अगदी तुमचं अतिशय सुंदर हा जो उपक्रम चालू आहे, या उपक्रमामध्ये तुम्हाला हे सगळं चालवत असताना आज तुम्ही साधारण 70 मुलांचं पालकत्व घेतलेलं आहे, त्यांचा सांभाळ करताय एखाद्या जवळचे आईबाप असल्यासारखं, तर तुम्हाला कोणकोणती चॅलेंजेस येतात, जी तुम्ही दरवेळेस फेस करता? तर सगळ्यात मोठं जे चॅलेंज असतं, तर ज्यावेळेस ही मुलं आम्ही प्रकल्पामध्ये आणतो, तर त्यावेळेसचे ही मुलं जी असतात की काहींना त्यांना व्यवस्थित अंगावर कपडे नसतात. सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे आरोग्याचं चॅलेंज असतं. ही मुलं रेल्वे स्टेशनला, सिग्नलला, गर्दीच्या ठिकाणी उघड्यावर नालीच्या कडेला झोपून राहिलेले असतात. विविध त्वचेचे आजार असतात, विविध त्यांना वेगवेगळे शरीराचे आजार असतात. मग त्यांचं आरोग्य व्यवस्थित नसतं. सगळ्यात शिक्षणाच्या बाबतीत दुसरी समस्या अशी असते की ह्या मुलांना त्यांच्या पालकांनी त्यांच्या बेड्यावर, त्यांच्या पालावर त्यांची वैयक्तिक जी काही बोलीभाषा, पारधी भाषा असेल ती बोलली जाते आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाची असणारी मराठी भाषा ते सुरुवातीला समजत नाही. ते सुरुवातीला जे काही की शैक्षणिक ह्याच्यामध्ये आल्याच्या नंतर ते त्यांच्याच भाषात म्हणजे मूळ पारधी भाषेमध्येच बोलतात. तर महिना 2 महिने त्यांना हे शिकवणं आम्हाला ते कठीण जातं. तर दुसरं चॅलेंज असं असतं की ह्या मुलांचे पालकांना आजही स्वातंत्र्याला 70 वर्षानंतरही, त्यांना 7 दशकानंतरही शिक्षणाचं महत्त्व कळलेलं नाही. म्हणून आजही त्यांच्या पालकांनाही शिक्षणाचं महत्त्व पटवून आम्हाला ह्या प्रवाहात त्यांना ठेवावं लागतं, म्हणजे पटवून सांगावं लागतं. तर आता हा उपक्रम तुम्हाला पुढे नेण्यासाठी कोणत्या मदतीची गरज आहे? तर या प्रसंगातून मी आज आपल्या माध्यमातून एक समाजाला विनंती करू इच्छितो की आमच्या सेवा प्रकल्पामध्ये सध्या चांगल्या किचन हॉलची गरज आहे. याच्यानंतर आमच्या लेकरांसाठी एक काय म्हणायचे वाचण्यासाठी एक वाचनालयाची आम्हाला गरज आहे. ते दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे मुलं शाळेत जातात, 3-4 किलोमीटरचा आमच्यापासून शाळा आहे जिल्हा परिषद. ह्या शाळेमध्ये जाण्यासाठी लेकरांना स्कूल बससाठी आम्हाला खूप खर्च येतो. तो महिनाकाठी करणं या संस्थेला परवडत नाही. तर समाजातील दात्यांनी पुढे येऊन एक स्कूल बस आम्हाला द्यावी किंवा स्कूल बससाठी आर्थिक स्वरूपातही या ठिकाणी मदत करू शकतात. सगळ्यात दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा थोडा दुष्काळी भाग आहे आणि पावसाळा संपल्यानंतर पाण्याची खूप समस्या निर्माण होते. आम्ही 2 बोरवेल घेतले, पण त्याला साठवण कमी होत असल्यामुळे पाण्याची कमतरता भासते. यासाठी एक विहीर, यासाठी समाजाने आम्हाला पाठबळ दिलं तरी खूप आनंद होईल. या आपल्या माध्यमातून समाजाला हे मी आवाहन करेल की आपण या मुलांना एक चांगलं नागरिक बनण्यासाठी, एक आदर्श नागरिक बनण्यासाठी आपण वस्तू स्वरूपात, आर्थिक स्वरूपात, आपण श्रमदानाच्या स्वरूपात या ठिकाणी आमच्या सेवा प्रकल्पाला अर्थसहाय्य करावं आणि पाठबळ द्यावं, एवढेच या प्रसंगी मी विनंती करेन. वा, धन्यवाद सुधीरजी. तर आपण सगळ्यांनी बघितलंच की या संपूर्ण माहितीत सुधीरजींना विविध मदतीची जी गरज आहे, तर वंचित समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जर तुम्हालाही वाटत असेल की आपण यांना मदत करावी, तर खालील स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल आणि दूरध्वनी क्रमांकावर आपण जरूर संपर्क साधा. आपल्या मदतीची सुधीरजी आणि त्यांच्या संस्थेला गरज आहे आणि तुम्ही नक्की मदत कराल अशी आम्हाला खात्री आहे. त्याचप्रमाणे सेवा इन्फिनिटीच्या या यूट्यूब पॉडकास्टला जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमची आवड आम्हाला कळल्यावरच आम्ही या सेवा निर्मितीतील विविध उपक्रम तुमच्या पुढे यापुढे घेऊन येणार आहोत. धन्यवाद.